नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। उद्यापासून नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि सगळ्यांनी क्लिनिंगला सुरुवात केलेलीच असणार। मी सुद्धा अशी सुरुवात केली आहे। म्हणजे घरामध्ये आपल्या सगळ्यांचं आरोग्य आपण जिथून सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो ते म्हणजे आपलं किचन। तर म्हणून मी किचन क्लीन करण्यापासून साफसफाईला सुरुवात केली आहे। सगळं आम्ही अगदी पाणी टाकून धुवून काढलेलं आहे आणि सगळीकडे पाणी झालं, त्यामुळे मी आता इथे मस्त पाणी पुसून घेत आहे। वरचं फर्निचर सुद्धा एकदम असं घासून धुवून घेतलेलं आहे। सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण आपला जास्तीत जास्त वेळ हा किचन मध्येच घालवतो, त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर किचनच क्लीन करून घेऊया। रॅक सुद्धा इथे मी पूर्ण क्लीन करून घेतला आणि पुसून घेते। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण घराची साफसफाई करत असेल, बेडरूम असो, हॉल असो किंवा किचनचं क्लिनिंग असेल, तर सोबत आपल्या एक जण मदतीला असणं खूप गरजेचं आहे। एकट्याने हे साफसफाईचं काम करणं खूप आपल्याला थकवणार असतं आणि मी तर इथे त्यांची खूप मदत घेतली आहे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रात्री आम्ही सगळं सामान किचन मधनं काढून बाहेर ठेवलं होतं आणि थोडंफार क्लीन करून घेतलं। कॉकरोचचा जो स्प्रे असतो तो पण मारून ठेवला होता आणि सकाळी मग मी कामाला लागले इथे आवरण्यासाठी। दुपारी खूप टाकायला झालं, त्यामुळे जेवण सुद्धा मला बनवायची इच्छा होत नव्हती। बाहेरूनच आम्ही सगळं ऑर्डर केलं, घरगुती जेवण होतं अगदीच ते। आणि भाकरी, बाजरीची चपाती, भाजी, डाळ तडका तर खूप दिवसांनी मी बाहेरून ऑर्डर केलेला खात होते, त्यामुळे मला तर खूप बरं वाटलं। थोडा वेळ आराम देखील केला जेवण झाल्यानंतर। म्हटलं आता जेवण झालं लगेच काम करायला नको, आवरलं थोडं फ्रेश वगैरे होऊन परत कामाला सुरुवात केली। जेव्हा पण आपण असं काम करत असेल ते खूप थकवणार असेल तर मध्ये मध्ये आराम सुद्धा करणं फार गरजेचं आहे आपल्या बॉडीसाठी। जेवण करून आराम केला आणि आता परत मी कामाला लागले, तर एवढं म्हणजे छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं काम करताना। आणि हे भांडे आणि ट्रॉली अगोदरच सगळं मी घासून ठेवलं होतं, आता ते पुसून घेते। आणि डेली यूज साठी लागणारी सगळी भांडी, कप वगैरे मी रॅक मध्येच ठेवते, वरतीच असल्यामुळे ते घ्यायला सोपे पडतात। आणि बाकी मग ह्या ट्रॉलीमध्ये कधी पाहुणे वगैरे आले तर एक्स्ट्रा भांडे आपल्याला लागतातच, तर ते सगळे मी इथे ट्रॉलीमध्ये ठेवते। आणि इथे आता मी सगळे भांडे अगोदर काढून ठेवते जे मला रॅकमध्ये लावायचे आहेत। एक एक सगळे नीट लावून ठेवले ना की रॅकमध्ये लावण्यासाठी सुद्धा बरे पडतात। आणि जे डब्बे आहेत ज्यामध्ये कडधान्य, शेंगदाणे, तांदूळ वगैरे असं बरंच काय आपण ठेवतो, ते डब्बे सुद्धा इथे मी सगळे धुवून ठेवले, ते पण आता पुसून घेते। इथे व्हिडिओ तुम्हाला जरी एवढा छोटा दिसत असला तरी माझा पूर्ण दिवस गेला आहे हे किचन डीप क्लीन करण्यासाठी। कारण किचनचं डीप क्लिनिंग हे आपल्याकडून सारखं केलं जात नाही, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदाच आपण हे करू शकतो। आणि एकटे असल्यानंतर तर हे करायला अजूनच अवघड होतं, कारण खूप थकवा येऊन जातो हे सगळं करण्यासाठी। आणि भांडे तर आपल्या सगळ्यांच्याच घरी खूप असतात आणि आता इथे मला ओट्यावर ठेवण्यासाठी तेवढी जागा नाहीये, त्याच्यामुळे मी अगोदर रॅकची सगळी भांडी जी धुवून ठेवली होती ती पुसून घेतली आणि रॅकमध्ये लावून ठेवली। त्यानंतर हे डब्बे सुद्धा आता पुसून सगळे रॅकमध्ये लावून घेत आहे। असंच करून मी सगळं एक लावून घेतलं, कारण एकदमच सगळा गर्दा काढायचा आणि एकदमच तो लावायचा हे तरी पॉसिबल होत नाही। घर म्हटलं की कसं ना, आपण सगळ्या गोष्टी आपल्या आवडीनुसार करत असतो। किचन मध्ये सुद्धा माझं अगदी तसंच आहे। हा डब्बा इकडे नाही इकडेच पाहिजे असं सगळं मी हे लावलेलं आहे। आणि बऱ्याच डब्यांवरती मार्करने मी अशी नावं सुद्धा टाकून ठेवते। तुम्ही पण असंच करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता खाली ह्या ज्या ट्रॉल्या लावायच्या होत्या तर त्या मी सगळ्या ट्रॉल्या त्यांच्याकडून लावून घेतल्या। नेमकी आज त्यांना सुट्टी होती, त्यामुळे मला त्यांची तर आज कामामध्ये खूप म्हणजे खूप हेल्प झाली आणि अशी बरीचशी छोटी मोठी कामं त्यांनीच मला करून दिली। आज अशा प्रकारे मस्त माझं डीप किचन क्लिनिंग झालं आहे। थकवा तर भरपूर झाला, पण त्यानंतर जो रिझल्ट आपला असतो आपल्यालाच बघून खूप भारी वाटतं। चला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, परंतु त्या अगोदर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा। भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा, बाय बाय।